शेतकरी बंधूंनो नमस्कार. बरेच दिवस झाला आपण व्हिडिओ टाकलेला नाही. तर व्हिडिओ टाकण्याच्या पाठीमागचा हा एकच उद्देश आहे की आपण गहू पीक केलेलं आहे आणि गहू पिकाला महत्त्वाची तीनच विषय महत्त्वाचे असतात. त्यामधील पहिला पाणी, पाण्यानंतरनं खत आणि खतानंतरनं आपण त्याची फवारणीचे नियोजन. तर सर्वप्रथम आपण पाण्याचे नियोजन कसे करावे याची सर्व वितंभूत माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ऑलचं बटन दाबा. नवीन येणाऱ्या सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार असून सर्वप्रथम आपण गव्हाला आता हे 21 ते 25 दिवसाचे नियोजन आपण तुम्हाला सांगत आहे. तर सरासरी आपल्या गव्हाला आत्ता 25 दिवस झालेले आहेत. तर या गव्हाला आपण आता बेसल डोस देणार आहे आणि त्या बेसल डोसबरोबर आपण पाणी देणार आहे. पाणी सरासरी 21 ते 25, 40 ते 45 आणि परतनं 60 ते 65 दिवसात आपण पाणी देत असताना जमिनीचा ओलावा वगैरे पाहूनच आपण पाणी देणं गरजेचं आहे. त्यानंतरनं जे पाणी आपण उंबी ज्यावेळेला निघते म्हणजे गहू चिकात असतो त्या टायमिंगला आपल्याला जर 12 ते 13 दिवसाला पाणी देणं अतिशय गरजेचं आहे. या पाणी नियोजन ह्या अशा पद्धतीनं जर आपण केलं तर आपल्या उत्पादनात भरपूर अशी वाढ होते. राहिला दुसरा गोष्ट की खत व्यवस्थापन. 21 दिवसानंतरनं खत व्यवस्थापन करताना आपण आता थंडी असल्यामुळं थंडीमध्ये आपण युरिया एकरी अर्ध गोण म्हणजे सरासरी 25 किलो युरिया, त्याबरोबर ह्युमिक 3 किलो आणि झिंक सल्फेट 5 किलो अशा पद्धतीनं त्याची आपण खत व्यवस्थापन जर केलं तर ही मुळी जी थांबलेली आहे थंडीमुळं त्याचा अपडेट होऊन फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी ह्युमिकचा उपयोग होतो. त्याचबरोबर झिंक सल्फेटचाही फुटव्याला अतिशय चांगला असा उपयोग होतो. यासाठी हे खत व्यवस्थापन करणे अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर फवारणीही तितकीच गरजेचं आहे. आपण बऱ्याच वेळा बरेच शेतकरी फवारणी करत नाहीत, पण फवारणी एक कीटकनाशक तुम्ही कुठलंही घ्या, कंपनीचं एखाद्या नाव जर सांगितलं तर बऱ्याच जणांना वाटतं की यांचं प्रमोशन वगैरे करतोय काय. त्यासाठी एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि त्याच्याबरोबर 1261 आपण घेणं अतिशय गरजेचं आहे. पाणी नियोजन करताना पाणी हे सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळेला पाणी जर आपण दिलं तर आपल्या पिकाला एक ऊब चांगल्या प्रमाणात मिळते आणि मुळीला चालना मिळण्यासाठी प्रयत्न होतो. आणि सायंकाळच्या दरम्यान जर आपण गहू पिकाला जर पाणी दिलं तर आपण त्याबरोबरच आपण युरिया वगैरे टाकत असतो. उन्हामध्ये युरिया जर टाकला तर नत्राचं प्रमाण उष्णतेमुळे उडून जातं आणि आपण टाकलेल्या युरियाचा काही उपयोग होत नाही. यासाठी सायंकाळीच पाणी देणे अतिशय चांगल्या पद्धत आहे. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढची नवनवीन माहिती आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे. ह्यानंतरनं 40-45 दिवसानंतर कोणते खत आणि पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायची ही सर्व माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करणार